गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबईचं निसर्ग जो आहे तो फुललेला आहे आणि आल्हाददायक वातावरण जे आहे ते मुंबईसह उपनगरामध्ये पाहायला मिळतोय। सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्रामध्ये अत्यंत आल्हाददायक असं वातावरण झालेलं आहे। लाटा संपूर्ण धडकताना मुंबईच्या सागरी किनाऱ्यावरती आपण पाहतोय आणि याच संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसराला लागून असलेल्या रस्त्यावरती मुंबईकरांची वर्दळ जी आहे ती सकाळपासूनच पाहायला मिळते। परंतु काल रात्रीपासून मुसळधार जो पाऊस बरसतोय त्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सकाळी येणाऱ्या नागरिकांची संख्या जी आहे ती आता थोडी कमी जरी असली तरी संपूर्ण मरीन ड्राईव्हचं वातावरण जे आहे ते आल्हाददायक झालेलं आहे आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते या निमित्ताने या सगळ्या वातावरणामुळे पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस बरसतोय आणि हवामान खात्याने देखील मुंबईसह उपनगराला येलो अलर्ट जो आहे तो दिलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता जी आहे ती देखील मिटली जाईल अशा पद्धतीचं मत जे आहे ते हवामान खात्याच्या अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जाते। परंतु मुंबईसह उपनगरामध्ये बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईचं वातावरण जे आहे ते काहीसं बदललेल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।